मला संधिवाताचा त्रास वारंवार होतो, मला पोटामध्ये गॅसेस खूप होत असतात, तर मग माझी वाताची प्रकृती आहे का, असं आपल्याला बऱ्याचदा वाटतं. तर ही वाताची प्रकृती नेमकी ओळखायची कशी, आणि ही वाताची प्रकृती जर आपली असेल तर आपण काय काळजी घ्यायला हवी, आपला आहार विहार कसा असायला हवा, आपण काय पथ्य पाळायला हवीत, हे सगळं आजच्या भागात सविस्तर आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे हा भागही शेवटपर्यंत जरूर बघा. नमस्कार, मी वैद्या तेजश्री. आरोग्यधनी आपल्या आयुर्वेदिक युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपल्या मागच्या प्रकृतीच्या भागामध्ये आपण प्रकृती म्हणजे नेमकं काय असतं, ती कशी ठरवली जाते, ती आपल्याला बदलता येते का, आपल्या शरीराची प्रकृती आपल्याला माहित असेल तर त्याने काय फरक पडतो, आपलं आरोग्य त्यामुळे कसं अबाधित आपण ठेवू शकतो, हे सगळं आपण मागच्या भागामध्ये सविस्तरपणे समजून घेतलेलं आहे. हा भाग जर तुमचा मिस झाला असेल तर खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तो तुम्ही पुन्हा एकदा पाहू शकता. आता आजच्या भागामध्ये हे जे प्रकृतीचे अनेक प्रकार आहेत त्यामधला वात प्रकृतीचा प्रकार आपण समजून घेणार आहोत. वात प्रकृतीची लोक ओळखायची कशी, तर सगळ्यात पहिले आपण यांची शारीरिक लक्षणं काय काय असतात ते बघणार आहोत. तर वाताची जी लक्षणं असतात, गुण असतात, त्याप्रमाणे यांच्या शरीराची बांधणी असते. तर आपल्याला व्यवहारात अशी लोक दिसतात की खूप खातो, भरपूर खातो, सगळं खातो, पण तरीही वजन काही केल्या वाढत नाही. तर ही सगळी लोक वात प्रकृतीमध्ये मोडतात. म्हणजे यांचं जे शरीर असतं ते कृश किडमिडीत बांधा जो आपण म्हणतो त्या पद्धतीचं असतं. भरपूर खाल्लं, कसंही खाल्लं तरीही यांचं वजन काही केल्या वाढत नाही. त्यामुळे बॉडी बिल्डिंगसाठी, वजन वाढवण्यासाठी यांना खूप कष्ट घ्यावे लागतात, आणि जरी ते घेतले तरीही तितकंसं फळ या लोकांना मिळत नाही. त्याच पद्धतीनं यांच्या शरीरामध्ये वृक्षता खूप जास्त प्रमाणात असते. त्यामुळे यांची जी स्किन असते ती ओव्हरऑल खूप ड्राय असते आणि खरखरीत असते. त्याच पद्धतीनं केस जे असतात ते देखील खूप काळेभोर असे नसतात, थोडेसे भुरकट असे असतात, आणि केसांचं जे टेक्स्चर असतं ते पण असे मऊसूद, छान असे स्निग्ध असे नसतात, तर खरखरीत आणि खुरटलेले वृक्ष, केसांची वाढ तितकीशी जास्त नसते. त्याच पद्धतीनं केस खूप लवकर तुटतात, गळतात, आणि मजबूत केस असे यांचे नसतात, पातळ केस असतात. तसंच केसाचे जे स्प्लिट एंड्स येणं जे असतं, ही समस्या या लोकांना जास्त असते. तसंच केस मधूनच तुटण्याची समस्या देखील या लोकांमध्ये जास्त असते. त्यानंतर दात जे आहेत त्या लोकांना दाताच्या समस्या जास्त असतात. दाताची जी बांधणी असते, म्हणजे दात जे आहे वर खाली असणं, पुढे मागे असणं, एका छान सरळ लाईनीमध्ये जे दात असतात तसे यांचे नसतात. तसंच दाताचे लवकर किडणं, दात लवकर पडणं, यासारख्या समस्या या लोकांना भेडसावत असतात. यांची नखं जी असतात खूप जास्त प्रमाणात वाढत नाहीत, किंवा ज्यांना नखं वाढवण्याचा शौक आहे तर त्या लोकांना जर ते वात प्रकृतीचे असेल तर नखं तितकीशी वाढत नाहीत, वाढली तरी ती लवकर तुटून जातात, त्याच्यावर भेगा पडतात. त्यामुळे नखं वाढवणं किंवा नखांमधला जो स्निग्धपणा असतो, मजबूतपणा असतो, तो यांच्याकडे नसतो. त्याच पद्धतीनं यांचे जे सांधे असतात, म्हणजे शरीरात ओव्हरऑलच मांस आणि मेद हे धातू कमी असतात, म्हणजे त्यांचं संवहन कमी असतं, आणि त्याच्यामुळे यांचे प्रॉमिनंटली आपल्याला सांधे दिसू शकतात. सांध्यांची हालचाल जाणवते, सांधे हालचाल होत असताना आवाज सांध्यांमधनं येतो. यांच्या शरीरावरच्या ज्या शिरा असतात, नसा असतात, त्या आपण इझिली बघू शकतो. तसंच शरीराची जी कांती असते, म्हणजे शरीरात एक जो तजेलदारपणा असतो, तुकतुकीतपणा असतो, एक स्निग्धांश असतो, तो नसतो, वृक्षपणा जास्त असतो. त्यामुळे थोडासा खरखरीतपणा किंवा काळवंडलेपणा या लोकांमध्ये जास्त असतो. आणि त्याच पद्धतीनं यांचा जे शरीराचा बांधा असतो तो थोडासा विषम, म्हणजे अव्यवस्थित असतं, म्हणजे संघटित असं छान असा जो बांधेसूद आकार असतो शरीराचा, तो या लोकांचा नसतो. तसंच बाकीचे जे गुण आहेत, म्हणजे यांना भूक खूप जास्त प्रमाणात लागत नाही, आणि लागली तरी त्याचं काही वेळेचं नियोजन नसतं, म्हणजे एक ठराविक जे टाइम टेबल असतं प्रत्येकाच्या शरीराचं ते यांच्याकडे नसतं. म्हणजे आज भूक लागलीये तर उद्या कदाचित लागणारच नाही. एखादा दिवस हे लोक भरपूर जास्त प्रमाणात खातात आणि एखाद दिवस पूर्ण दिवसभर उपाशीही राहू शकतात. तसंच यांना तहान देखील अशाच पद्धतीनं कमी जास्त प्रमाणात लागते. झोप देखील या लोकांची कमी असते, म्हणजे अगदी 4-5 तास जरी झोपले तरी यांना फ्रेश वाटू शकतं. तसंच झोप देखील जी असते ना ती शांत प्रकारची नसते, म्हणजे जरासं खुट्ट झालं की यांना लगेच जाग येते. तसंच झोपेमध्ये बडबडणं, झोपेमध्ये चालणं, किंवा खूप जास्त प्रमाणात स्वप्न पडणं, ही सगळी लक्षणं वात प्रकृतीच्या लोकांमध्ये दिसतात. तसंच आवाज जो असतो तो देखील या लोकांचा थोडासा क्षीण किंवा असा वृक्ष, खरखरीत आणि असा खोलवरून आलेला जो आवाज असतो तशा पद्धतीचा वाटतो. कर्कश थोडासा वाटतो. खूप असा छान मधुर आवाज जो असतो तो वात प्रकृतीच्या लोकांचा नसतो.
आता त्यांचा स्वभाव कसा असतो तर थोडक्यात वाताचा जो चलगुण असतो तो यांच्या ठायी ठायी आपल्याला दिसतो. म्हणजे एका जागी स्थिर बसणं या लोकांना कधीच जमत नाही. सतत काहीतरी काम करत राहणं, सतत काहीतरी हालचाल करत राहणं, एका जागी शांत बसता न येणं ही वात प्रकृतीच्या लोकांची लक्षणं असतात. त्याच पद्धतीने खूप जास्त प्रमाणात बडबड ही लोक कंटिन्यू करू शकतात. त्यामुळे कोणी समोर बोलणारं असो नसो तरीही ही लोक बडबडत असतात. एकट्यामध्ये सुद्धा ही लोक बडबडू शकतात. तसंच एका जागी स्थिर बसू शकत नसल्यामुळे यांना सतत काही ना काही काम करण्याची सवय असते. जे काही यांचं काम असतं तेही ते लोक पटकन आवरून पटकन सगळी कामं आटपून बसलेली असतात. किंवा काम नसेल तरी काहीतरी काम काढून काहीतरी खटपट करण्याची सवय जी असते ती वात प्रकृतीच्या लोकांमध्ये असते. त्याच पद्धतीनं यांना जो आहे ना तो आपण एक अल्पस्मृती असं सांगितलेलं आहे. म्हणजे लवकर पटकन लक्षात काही राहत नाही किंवा राहिलं तरी पण ते खूप जास्त काळापर्यंत ही लोक लक्षात ठेवू शकत नाही. त्यामुळे तुम्ही त्यांना एखादं काम दिलंय तरीही वारंवार तुम्हाला ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीला रिमाइंड करावं लागतं तर ती वाताची प्रकृती जाणावी. त्याच पद्धतीनं ह्या लोकांना जे आहे ना ते पटकन राग येतो. म्हणजे एखाद्या गोष्टीचा अगदीच साधी गोष्ट जरी असेल त्याचाही तरी यांना पटकन राग येऊ शकतो, पण तितक्याच चटकन तो शांतही होतो. म्हणजे व्यवहारात आपण जी लोक बघतो की पटकन चिडतात, छोट्या छोट्या गोष्टींना चिडतात, पण स्वतःहूनच शांत होऊन लगेच सॉरी देखील म्हणायला येतात. तर ही प्रकृती जी आहे ती वाताची प्रकृती असते. वात प्रकृतीचे लोक जे असतात ते पटकन कोणाशी मैत्री करू शकतात. म्हणजे त्यांचा स्वभाव जो असतो त्यानुसार ते पटकन कोणावरही विश्वास टाकतात. त्यामुळे त्यांच्या ओळखी जास्त असतात, मैत्री जास्त असतात. पण जर असा विचार केला की दृढ संबंध म्हणजे खूप काळापर्यंत टिकणारी नाती मैत्री जर आहे तर ते वात प्रकृतीच्या लोकांसोबत दिसत नाही. कारण त्याच वेळी जेव्हा ते पटकन कोणावर विश्वास टाकतात तेवढ्याच पटकन तिसऱ्या कोणीतरी सांगितलं म्हणून ते नातं तोडायला देखील ही वात प्रकृतीची लोक तयार असतात. त्यामुळे दृढ संबंध किंवा खूप जास्त काळापर्यंत चांगले संबंध टिकवून ठेवणं हे वात प्रकृतीच्या लोकांसाठी थोडंसं कठीण जातं. त्याच वेळी पटकन कुठलंही आपल्या ज्या जीवनामध्ये घटना घडतात तर त्याचा लगेच परिणाम या वात प्रकृतीच्या लोकांवर होतो. म्हणजे एखादी दुःखद घटना घडली असेल किंवा टेन्शन असेल तर लवकर स्ट्रेस घेणारे आणि खूप लवकर डिप्रेस होणारी लोक जे असतात, खूप जास्त चिंता करणारी लोक असतात, खूप जास्त घाबरणारी जी लोक असतात ती सगळी वात प्रकृतीची आपण म्हणू शकतो. अशा प्रकारे वात प्रकृतीची माणसं ओळखायची कशी हे आपण आज समजून घेतलं. आता पुढच्या भागामध्ये या लोकांनी त्यांचा आहार कसा ठेवावा, त्यांचं आचरण कसं असावं, त्यांचं रुटीन थोडक्यात कसं असावं हे आपण बघणार आहोत. तोपर्यंत निरोगी राहा, आयुर्वेद अंगीकारा. नमस्कार.